स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. तर या भाऊला कटाळा आला बाहेर जायचा, त्याला म्हणलं पार्सल घेऊन ये. पार्सल काय आणून नाही राहिला, मग डिलिव्हरी चार्ज द्यायला लावून राहिला. आता आम्ही ऑर्डर केलं. काय केलं रे ऑर्डर? अमृतसरी थाली. अमृतसरी थाली. महाराष्ट्रात बसून आम्ही आता अमृतसरचा स्वाद घेणार आहे. भाऊ म्हणतो स्पेशल इन्स्ट्रक्शन ते टाक, स्पेशल इन्स्ट्रक्शन्स टाकले. जरा कांदा घेऊन ये म्हटलं. त्याच्यानंतर भाऊला कांदा, अजून काय एक्स्ट्रा बटर आणि महत्वाचं कांदा लिंबू महत्वाचं आहे माझ्यासाठी तर, आणि बटर पण महत्वाचं आहे. बटर तुला एक माहिती करतो सांगू का? इकडे 2 मिनिट माझ्या उठ नाही. माझ्याकडे आहे माहिती भाऊ आला तर ठीक नाही. व्हायरसचं ग्रुप केलं जाईल. टोईंग ॲप आम्ही यूज केलं. टोईंग. बघू आता ऑर्डर यायला 1 तास आहे. कॅश ऑन डिलिव्हरी केली 7 ते 7. बाहेर त्याची काही गरज नाही, कारण की याला आता तोंड बघावं लागेल. 1 तास एकामेकाची तोंड बघावं लागेल. पण बाहेर एका जणाचं जेवण आलेलं आहे ते काय मी दाखवू शकत नाही, कारण की तो अर्ध थोडस भोंगळा अवतर देतो. भोंगळा अरे, अरे, बोलायचं नसतं. ठीक आहे ठीक आहे. एक 3 ते 4 किलोमीटर आहे इथून. जे हॉटेल आहे ना ते 3 ते 4 किलोमीटर आहे. काही माहित असेल वाकडवरून ऑर्डर येऊ राहिली. तिथं इंदोरी पोहे नाही का, मोठं आउटलेट आहे दत्त मंदिर आपलं, आणि व्हिडिओचे तिथला विषय तो. बघू आता ऑर्डर रिसीव्ह करू. प्युअर व्हेज हॉटेल आहे शेट. भूक पण लय लागली जबरदस्त मध्ये. आणि विषय असा आहे, जोपर्यंत इंडक्शन येत नाही माझं तोपर्यंत असंच करावं लागतं गोष्टी. त्याच्यामुळे बघू आता काय आहे काय नाही, कसं लागतं तुम्हाला 100% दाखवतो. ऑर्डर रिसीव्ह पर्यंत सगळं ऑर्डर कन्फर्म करताना येतं सर नेम पंजाबी आहे, आणि तिथं नाही की पंजाबी अमृतसर येऊ राहिले. पंजाबी बघतो मला वाटतं याचा मातुश्रीचा फोन आहे. त्याच्या झाला का फोन? काय चलसी थोड़ी देर फोन लगानी है. हाँ थोड़ी देर फोन लगानी है. थोडे दिरवीचे फोन लगानी आहे, कारण की लगानी है. लगानी आहे. मम्मी जरा बिझी दे कामात जरा. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो काय यूज करतो. त्याचे शार्प डोळे आणि घारे डोळे. बघ डोळे हे यूज करतो ते मुलींना, हे यूज करतो. तुम्हाला जर घारे डोळे बनवायचे असतील पंजाबी, यो खतरनाक प्रकार आहे. म्हणजे पूर्ण टेम्पो आलाय, एवढं मोठं टेम्पो आलाय कचरा उचलेलं, आणि केवढे बॅग आहेत ते. आणखी बघा हिंजवडीची काय झालं काही नाही. खरं हालत बघा. 2 किती बघा, इतकी मोठी पीजी, पण टँकर बघा 2 लागतात. पाण्याचा विषय शेट इथं. अमोल पण थोडं करून घेऊ. आमनचं चाललंय खायला. आमन शिवाय घालेलं दादा, ते ऑलरेडी बुकिंग तो परत नाही. ते शिवाय घाले नाही मॉकर ओन आणि ते येतं. बाबा थांबा 2 मिनटं मी व्यवस्थित. हां ठीक आहे. आय थिंक एवढं आमनचं खायला आहेच नाही तिकडे काही. संपलं. दिलं तर थोडं चांगलं ते बी संपलं त्याला. बघू आता एकदा ऑर्डर चेक करतो. मला वाटतं डॉट जे आहे ते लागतं नाही 1 तास, कारण की तो आत्ताच एक माणूस दिसून राहिला ऑर्डर पिकअप करायला. तो बी कुठेतरी तिकडे कसं ते चौकात आहे, मग तिथं जाणार ते वाकडला, तिथून ऑर्डर पिक करणार. त्याच्या आधी मला एक काम बघा, हे बॉटल ठेवायचं फ्रीजमध्ये खाली. तर मग मी तुला असं म्हणतो तू आत्ता जा, म्हणजे मी ऑर्डर पिकअप करायला. नाही. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. मग तो ऑर्डर तो पिकअप करेल. त्याला तर मी बोललो होतो मला काय हरकत नाही, जातो आणि ठेवतो. हे लय मोठं दुःख नाही राहा, म्हणजे 4th वरून 1st ला जायचं. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये मी ठेवायचं, बॉटल्स ठेवायचं. पण काय हरकत नाही, पार्ट ऑफ अ लाईफ असं म्हणून आपण चालू आहे. विचार करत होतो डायरेक्ट थांबून डायरेक्ट पिकअप करून जाऊ वरती ऑर्डर घेऊन, पण ऑर्डर यायला अजून पण 37 मिनिट्स दाखवू राहिले. आत्ता शिकतं गेलं आहे अमृतसर, म्हणजे ते हॉटेलला गेलं आहे पर्टिक्युलर. हे टाकलं आहे मी बॉटल वगैरे. बॉटलला पण वेळ लागेल. फ्रीजमध्ये दिली टाकून फुल टेम्परेचर केले 40 मस्त. अर्धा तरी बर्फ झाला कमीत कमी, झाला पाहिजे कमीत कमी. तर ठीक आहे, आता जातो वरती, जवळ बसतो आणि त्या भाऊला सांगतो तू खाली ऑर्डर घ्यायला किंवा बॉटल्स घ्यायला. आली भाऊ आली. थांबा तेच का? हा बरोबर, या काय विषय नाही. काय दिली भाऊनी ऑर्डर रिसिव्ह केली. एक जण डायरेक्ट पळाली, तर झोपला तर डायरेक्ट पळाला. तर चला कर अनबॉक्सिंग. हळूच अनबॉक्सिंग कर, उभी नको करू. तर अनबॉक्सिंग द पार्सल राईट नाऊ वी आर डुईंग. कसं आहे काय बघू. अरे वा, पापड बिपड तर सगळं ओपन. 2 तुकडे झाले पापडाचे. तर आता बघू मस्त खाऊ. अरे तुझ्या आईला येऊ. हां हे तुझं येऊ माझा. एवढा तुकडा खाल्ला म्हणलं रे माझा ना शेट. बघू अजून काय काय दिलं. खोल लवकर, व्हिडिओ चालू आहे बधी. मी पण ट्राय करून बघतो. कांदा लिंबू आणलाय. चांगला आहे. कांदा लिंबू पण दिलाय. त्यात काय
राईस बीस खोल बरं. ही कोणती पनीरची भाजी आहे? ही दाल मखनी आहे, गुलाबजामुन आणि कोशिंबीर यांच्या भाषेत रायता आणि जिरा राईस. जिरा राईसचा क्वालिटी दिसतोय, बासमती तांदूळ दिसतोय हा मोठा. तर बघू आता ट्राय करून. इकडे पोळे दिलेत, पोळे किती आहेत माहीत नाही. आता खोलतो आणि दाखवणी त्याला दम नाही का ना, डायरेक्ट खोललोय. अरे डाळ मखनी चांगली आहे बघ बरं. नाही खाणार तू? अरे चांगली का बघ म्हणतोय, पात्र पाणी दिसते म्हणून म्हणते. हा बघा असं टोटल डायरेक्ट. आता बातमीत चालू केलंय भाऊनी खायला, मी पण चालू करतो. पोळ्या वाटून देतो त्याला पण. एक घासापुरतं ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक घास. गुलाबजामुन इथं आहे, इथं मला वाटतं इथं खाऊ शकतो. कधू का? आहे तुला सोडलं होतं ना तू? नाही नाही, अरे जिम लावली ना तू? जिम लावली आहे पण नको. भविष्य डन एकदम क्वालिटी. त्याच्यात गार पाणी प्यायला मिळालं एकदम भारी. इथं माठ घ्यावं लागेल असं वाटतंय मला. जेवण इतकं टॉप टू बॉटम केलंय जबरदस्त मध्ये. टॉप टू बॉटम भारी शब्द आहे, त्याच्यामुळे मी यूज करू राहिलोय. न्यूली ॲडेड आहे इन मार्केट, इन आवर लायब्ररी यू कॅन से. ठीक आहे, काय हरकत नाही. तर भाऊ विषय असा आहे, दुपारी झाली झोप जबरदस्त मध्ये, डायरेक्ट आणून दिली जबरदस्त. आणि जेवण चांगलं झालं होतं, म्हणजे ठीकठाक होतं. दाल मखनी बिकनी ठीक आहे, काय विषय नाही. आता दुसरी गोष्ट अशी, एकट्याची रूमवरती शेट आपण आता करू राहिलो. काही जणांना फोन पण ते काय उचलून नाही राहिले. त्यांनी मला केलं तेव्हा मी उचललं नाही त्यांचा, त्याचा बदला घेऊन राहिले मे बी त्यांचा. त्याचं काय हरकत नाही. तर बघू काय करता येईल काय नाही. यार भूका लागली, काय असू नाही तर नसू. झोपलो सकाळी उठलो, झोपलो सकाळी उठलो. जेवणाचं काय, दुपार झाली खायचं काय, परत संध्याकाळ झाली जेवायचं काय. अरे भाई जेवणाचा मुद्दा आहे ना, म्हणजे असं जाय सुटणाच राहो. काही समजा ना, नुसतं खाव करू. म्हणजे विषय तसा नाही आहे, घरी असत गोष्ट वेगळी होती. पण इथं काय मेन विचार कशाचा आहे? जेवणाचाच विचार आहे बघा. सांगायचं ठरलं तर पलीकडे कुकरची शिट्टी येते असं ऐकलं की मग अशी घरची आठवण येऊन जाते मला परत. आपली बॉटल गायब केली आहे. तुम्हाला नाही म्हणलं की मी संध्याकाळी बॉटल भरायला चाललोय. तेच बघतोय टाइमपासमध्ये. तर कोणी मिळतंय का, भेटतंय का? लय मशी गतीचं काम. जाऊ दे आता, पिऊ दे, काय हरकत नाही. पण हरकत अशी नाही आहे, ठीक आहे पिले तर काय हरकत नाही, पण कमीत कमी भरून तर ठेवा. म्हणजे कसं मला पण, मी का ठेवलं पाणी, कारण की मला पाणी प्यायचं म्हणून. पण इथे काही शेवटी काय भेटा ना. बघू आता हर्षे बिरशे आल्यावरच बघते, कारण की इथं बॉटलच नाही आहे. इथं ह्याच्यात ठेवली ती डीप फ्रीजरमध्ये हर्षला सांगून, तर ती नाही भेटत आहे. बघू रेकॉर्डिंगची कसं आहे जुगाड. लय खतरनाक जुगाड कसं आहे. लाईव्ह विषय पण लय नाका ते चिली फ्लेवर असल्यामुळे बरं नाकाचा विषय झाला. हे फर्स्ट टाइम मी ह्याच्यात टाकू राहिले. दूध तापवायचं भांड आहे. 6:15 झालंय. पॉपकॉर्नचं तुम्ही कधी ट्राय करू नका असा विषय. मला वाटलं ह्याच्यात होऊन जाते. त्याला ते भांडच पाहिजे जे की पहिले यूज करीत होतो. काळे जाळे झाले ते. तर ठीक आहे, काय हरकत नाही. एक सर्टन टेम्परेचर पाहिजे असं वाटू राहिलं मला. चुकी झाली. एक जण कार्यकर्ता आपलं व्लॉग बघतोय त्या हॉटेलचा. नाही घातलं तरी चालेल, राहू दे. अरे मी माझं कन्क्लूड करून टाकतो. काय घालतोय का? ठीक आहे. हां बॉडी बिडी बघून तिला नाही बॉडी बघून फिदा नाही होणार. कोण फिदा नाही घातलं त्यांनी शर्ट. इतके शर्ट नव्हतं घातलं. तर व्लॉग कसं वाटलं तुला? मैरा दिवजी गेम दाखवू का? काय झालं? हे काय ग्लिच आहे? लँडिंग ग्लिच आहे का काय? काय माहिती जे काही असं काय कसं लँडिंग चांगली होती का? चांगली बॉल कुठं टाकू राहिलंय मागून. ठीक आहे. मयूर दिओजी तर आता बाहेर लाईट माळा लागले. हा मयूर नाही व्लॉग कसं आहे बघायला पाहिजे सगळ्यांनी. मजा ना. असेल ते तुझं कन्सर्ट आहे का? तू येतो व्लॉग मध्ये? 1 मिनिट पण मयूर गोष्ट आम्हाला समजता नाही. हॉटेलचा व्लॉग आहे. थंबनेलचं नाव सांगतो, बाईक तोडली आणि इनव्हॉइस 50,000 असं काहीतरी ते व्लॉग आहे. तो 100% जाऊन बघा. आणि आजसाठी आपला व्लॉग इथपर्यंत. भेटत नवीन व्लॉग मध्ये.